वेलकम बॅक टू क्रॉनिकल कट्टा गाईज. टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल की जर्नी हॅज केम टू इट्स एंड. एकच महिना राहिला आता अँड बघूयात ते जेवढं होतं आहे तेवढं रेकॉर्ड करूयात मेमरीज मोमेंट्स. आत्ता तरी उशीर झाला आहे ॲज युजल, सो पटकन जाऊया. राधाई तिथे थांबली असेल, तिला पिक करू, कॉलेजला जाऊ, लेक्चर करू, सबमिशन्स आहेत आणि बघा आज पूर्ण दिवसामध्ये काय काय होतं आहे. ॲज युजल ही परत उशिरा आली आहे. काय करते तू, काय गातीये? वेळ आहे काही यायची? किंमत नाही यार लोकांना, एवढं उशिरा येतात. काय आमच्या भाऊंचा फोन आलाय, आम्ही आता कॉलेजमध्ये जातो, नाही तर भाऊ आम्हाला ओरडतील. काय तुला काय बोलायचंय? मला आयडी कार्ड सापडलं. गाणं काय गातीये? आरी यारी यार की तेरी मेरी एक जिंदड़ी. का ए काळा कुरकुरे, काळा कुरकुरे. क्लीन शेव्ड कुरकुरे, येस. चिकन अंड. मी शिकल ना प्रॉपर मुलगा वाटतो. मी काय तो आता किती काल आहेत किती नाही काय माहित. पकड का. ही एकटी काय करून आली आहे? प्रिंट करून आली आहे. हे करून आली मी एकटी. सुखात तर चांगली दिसते उन्हामुळे. उन्हामुळे चांगली दिसते. खूप पिंपल्स आलेत मला, खूप जास्त पिंपल्स आलेत आणि ते तुझ्या फोनच्या कॅमेऱ्यात खूप दिसत आहेत. मग असं घ्यायचं आणि असं त्याच्यावर फोन बंद. आता वाजले 10:15 आणि आम्ही अजून लेक्चरला पोहोचलोच नाहीये. त्यामुळे जास्त तुला व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. व्यक्ती स्वातंत्र्य काय असते? त्यामुळे जास्त महागाचे फोन सुद्धा घेऊ नये. गपलं का? यांचे काय विषय चाललेत? भाजीचे विषय चाललेत. बायका विमेन, बायका विमेन, बायका विमेन. यांनी ऐकलं नाही बहुतेक. केल्यावर आपण खातो शिवाय. आपल्याला लेट का होतंय भारत्या? पाऊस पडेल. पाऊस पडतोय म्हणून आम्हाला लेट होत आहे. या आमच्या मुली पाऊले चालती. हे पाणी काय ॲडव्हेंचर करावे लागतात. उद्या जेव्हा आमची मुलं आम्हाला विचारतील तुम्ही कॉलेजला कसे जायचा, तेव्हा सांगू आम्ही नदी पार करून जायचो. आमचं लेक्चर झालं आहे. आमची आत्ता असाइनमेंट आहे, ती सबमिट करायची आहे. या दोघी टाइमपास करतायत ॲज युजल. याची असाइनमेंट नाही झाली आणि हा माझी असाइनमेंट बघतोय. माझी झाली असाइनमेंट. याला मी कामला असाइनमेंट टाकायला बोललो. या मूर्खाने काय केलं असेल, मला सुरुवातीची 2 पानं सोडून असाइनमेंट पाठवली. अरे मग तुझं नाव आणि इंडेक्स नंतर काय टाकतो मी? इंडेक्स लोकांना बघायचं असतं, हा एवढा मूर्ख आहे. तुम्हाला सांगितलं का तुला काय बघायचंय? काय बोलायचं सांगू. आपल्याला लेक्चरला उशीर झालाय, आम्हाला लेक्चरला उशीर झालाय त्यामुळे मॅम आम्हाला ओरडल्या, भरपूर ओरडल्या. सांगून दिलं की मॅम आम्हाला काम आणि त्यानंतर आम्हाला असाइनमेंटची प्रिंट काढायची, पण आमची असाइनमेंट तयार नाहीये. असाइनमेंट तयार आहे. प्रिंट पण काढून झाली आहे. माझी असाइनमेंट तयार आहे, पण आता मला नव्हतं माहिती की ते छोटं करावं लागतं म्हणून त्याच्यातलं काय छोटं करावं लागतं? पायछाड. हे बाई जर का एक पानावर एक पायछाड घेणार आहे तर काय होणार आहे? गलती से मिस्टेक हो जाता है कभी कभी. जाऊ दे, तुझी मिस्टेक तरी ऍक्सेप्टेबल आहे. Word doc मध्ये केलंय नाहीतर काही लोक काय करतात माहिती का राधाई, नाहीतर काही लोक काय करतात, 2 दिवसापासून असाइनमेंट लिहितात आणि तरी त्यांची असाइनमेंट पूर्ण होत नाही. लिहितच नाही, आम्हाला कंटाळा येतो. नाही मला असं फोनवर सांगण्यात येते की मी असाइनमेंट करतोय. माझी तर असाइनमेंट होत आली झाली. प्रत्येकाला वेगळं सांगतो का तू? आणि त्यानंतर काय करतात, कोल्ड कॉफी प्यायला जातात, ज्यूस प्यायला जातात. मैत्रीण आपली बाजूच्या गल्लीत आहे, फोन करून विचारते की अरे पार्थ कुठे आहेस रे. किंमत नाही. आणि आम्ही ऑफिस मध्ये बसू त्याला कुठून रे आपण त्याला कॅडबी प्यायला बोलवलं एक आम्ही. मिनिट, आपण कुठल्या एरियात होतो? एरंडवाने. एरंडवाड्यामधून आम्ही फोन करून त्याला दत्तवाडीतून बोलवतोय की तू चल आमच्यासोबत कॅडबी खायला. हा साला किंमत करतो की तुम्ही बाय 1 गेट 1 फ्री होतं म्हणून आम्हाला बोलवलं. बाय द वे गोष्ट तर तीच होती. या शाण्यांनी आत्ता एवढा मस्त जोक मोमेंट घालवलाय, रेकॉर्ड केलंय, पण रेकॉर्डिंगचं बटनच दाबलं नाहीये.
सो गाईज आम्हाला आत्ता आम्ही मोमेंट रिक्रिएट करतोय पण आम्हाला आत्ता कसं समजलंय की जेव्हा अबे गप ना यार. राधाई तुम्हाला गप म्हणतोय आपण काय करायचं. रस्त्यावर तो कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो आवाज नाही काढत, तो डायरेक्ट चावतो. आता आम्ही ठरवलेलं आहे की दोघांनी जास्त बडबड केली तर असंच करायचं. कसं सुद्धा माइंड आणि हे सगळं आम्ही रिपीट टेलिकास्ट करतोय कारण रेकॉर्डच नाही केलं. रेकॉर्ड करायला विसरलेले. 3rd इयरला गेले. एक मुलगी ब्लॉग सरळ रेकॉर्ड करते, दुसरी बटनच चालू करत नाही. आणि हा मुलगा हे वापरतो ब्लॉग मध्ये, असं पण नाही की वापरत नाही. आता उभा रेकॉर्ड केलेला ब्लॉग त्यांनी वापरलाय. एडिट करायचं, कट करायचं, विसरून जाते. काय कट करायचं. सो बाय द वे आमचं आता लेक्चर झालेला आहे, लास्ट पॉइंट लेक्चर. आजचा हा केलेला ब्लॉग कदाचित वर्षभरानंतर आपल्याला युट्यूबला मिळणार. काय पार्थ आजची date. उत्तेकर ऐक ना, मला सांग हा ब्लॉग कधी आउट हे बघा, काल सेकंड लास्ट डे बुकचा झालाय. आज गुजरातचा लास्ट डे अपलोड होईल आणि हा ब्लॉग उद्या काही करून अपलोड होईल. नाही झाला तर परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की हा ब्लॉग का अपलोड नाही झाला. झालं म्हणजे आपण ना एक वर्ष. आज आपण तारीख date mention करून देऊ. आज 23 मार्च 2024. अरे एकच बोलताय. अरे का बसणार रे. आजची डेट आहे 23 मार्च 2026 आणि आता बघू आपण ब्लॉग कधी ज्या out दिवशी जातो त्या दिवशी खाली डेट काय ते. सो बाय द वे महत्त्वाचं माझं बोलायचं राहिलं की आमचं फायनली लेक्चर झालेले आहे सगळे. आमचं TYs ओव्हर. Over. फक्त आमचं वायवा आणि प्रॅक्टिकल काय वायवाच, फक्त वायवा आणि फायनल एक्झाम्स, एक्सटर्नल्स थेरी पेपर तेच समजून घ्या गाईज. बाकी आहे. आणि आमचं काय म्हणतायत ते आता आम्हाला इथून पुढे मे बी सुट्ट्या वॉटेवर इट इज जे असेल. आणि आज आमचं फायनलचं सबमिशन आहे. तुला कोणी रेकॉर्ड करत नाहीये, करणार आहे. आणि हा मुलगा जो रडत होता. मॅमचं लास्ट लेक्चर होतं. कट कर कट कर. की इथे आज आमचं जे सबमिशन आहे त्याचं ही ॲक्च्युली माझी असाइनमेंट आहे जी झालेली आहे, पण त्याच्यावर झूम आउट करायची जबाबदारी त्या पुरायची. हा मी सकाळी 5 वाजता असाइनमेंट केली तो. सो आणि आता कुठे गेलं नाही रे, अरे केलं ते खूप झूम झालेलं. तुझी काळी मान दिसत होती. काय दिसत होती? काळी मान बहिऱ्या. सो हा माझी कट कर. तर हा माझी असाइनमेंट लॉक करते. ढोल म्हणजे पार्थ का कर. ढोर म्हणजे सुद्धा पार्थ का कर. म्हणजे पाच ते कर. ढोर म्हणजे सुद्धा पार्थ का कर. पार्थ कहाकरकर असं म्हणतोय की तो डाएट करणार आहे. द पॉइंट आहे 4 दिवस जिम केल्याने कोणी बारीक नाही होत. महिनाभर करावं लागते ऍक्च्युली. तरी काही फरक पडत नाही. खूप फरक पडलाय. गप्पच तू. ऐक ना, ऍटलीस्ट तिकोनाला गेल्यावर धापत नाही मारली मी. मला एकदाही नाही लागली. मी थकली सुद्धा नाही, माझे पाय सुद्धा दुखले नाही. ठीक आहे, आपण तिकोनाचा ब्लॉग मध्ये बघूयात. हे बघ 33 मिनिट 13 सेकंडची जे स्टोरेज बाकी आहे हे सगळे संपवायचे. ब्लॉग बनवायचा आहे ना, याला ब्लॉगच बनवू आज. क्रॉनिकल घंटा हायजॅक फॉर द वन लास्ट टाइम. काय माहिती One last time. एक्सेस माझ्याचकडे आहे क्रिटिकल. आता इथे एक दगड हवा होता जो मला ह्याच्या डोक्यात धरला. काय माहिती पुढच्या वेळी लोकांचं लग्न झालेलं. डबा येतो, दगड नाही येतो. माझा फोन येतो. ऑलमोस्ट दगडच येतो. तुझं डोकं दगड, माझा फोन. हीच का मैत्री सुद्धा. आता ये तू ब्लॉग मध्ये, मी तुला घेते का. जाऊ दे का तुझे याचं गाणं ऐकलं होतं बाबूराम कुरकुरे. हा 2, 3. नाही कसं हा बाबूराम कुरकुरे का बोली शुभुरी. किती बालिश धंदे अंगणवाडीचे पोरं हात टिमा पोटावर. हा त्याचं पोट विनीत त्याचं पोट.
जाऊ दे. बरोबर बरोबर. नाही ए नाही 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 सांजी व्हायची आहे, सांजी व्हायची आहे, चोरोटी भरायची अजून थांब. काय कामात धंदे नाहीत. याला पण नाही. छान टीव्ही काय. लास्ट इयर 22 मार्चला आम्ही कम्युनिटी प्रोजेक्टची वायवा देत होतो. मॅगझिनची वायवा पण होती त्या टाईमला. 1 वर्ष झालं ब्लॉग करून. हा सुखदा. लास्ट इयर 22 मार्चला आपण त्या कम्युनिटी प्रोजेक्ट आणि मॅगझिनची वायवा देत होतो. हो. आणि त्यानंतर आम्ही आज 1 वर्षानंतर परत ब्लॉग करतोय. 22 मार्चला आपण कुठं देत होतो. 22 मार्चला मागच्या वर्षी मी याला होतो हिंगोलीला. ही एक्झाम होती. यार राधा वारीक म्हणजे काय माहित नाही राव. वारीक ही तीच लोक आहेत जी पैसे वाचवण्यासाठी स्वतःच ब्लेड घेऊन दाढी करतात. आता राधाही म्हणली की पार्थ हुत्तेकरनं दाढी केली आहे. दाढी केली. मस्ती करू नको तू मारत कशाल. मी म्हटलं पाच खावतोय चिकन अंडा दिसतोय. हे बघा ना यानं दाढी केली आहे. हे बघा. बापरे केवढे केस आलते पार्थ तुला. बापरे किती वर्षानं दाढी केलीस. मला एक कळत नाहीये साल्या तू कुठल्या पोरीला स्थळ दाखवतोय का बघा चिक नाही. नाही तो प्रोफाईल देतोय तू ऍक्टिंग. हे बघ ये है मेरी लेफ्ट. हे हे रेकॉर्ड झालं ह्या. हे रेकॉर्ड झालं. नाही नाही तो बघून जाऊ दे. सगळ्यात कॉमेडी. ये पहला इंसान है जो नॉस्टैल्जिया में जी रहा है. मी काय काय बोलते. काय आलं? चाटी सरांकडे द्यायची असाइनमेंट. कुठली. संयोग सर एसवायची वायवा करून. फायनली झाली जी असाइनमेंट एडिट करून आता चाललोय आम्ही प्रिंट घ्यायला. हा काय करतोय. हे तुझी किती आज पेजेसची झाली. चॅट उघडायचं नव्हतं जे की होतं राजेश बापट. हे असं काय काय शेअर करतो. मी काय नाही बोललो. तू अंधी आहे. तू कुठे देख नाही सकती. खाली प्रिंट आहे जायचं नाहीये. स्वतःची प्रिंट झाली बघ म्हणून बघ कसं करते. नाही नाही मला असं झालं का तुमचं एडिटिंग. हा चला. बाय द वे कोणीच मला आज काहीच नोटीस केलेलं नाहीये. म्हणजे मला तू दाढी करून आली. नाही म्हटलं. दाढी करून आली आणि मला मारती. सो गाईज मी तर प्रिंट काढून आली आहे. तू का थांबलायस. हे कलर प्रिंट आहे ते ब्लॅक अँड व्हाईट आहे. पैसे कमी जातात ना. बरोबर आहे. आणि ह्यांची अजून प्रिंट येते ते राधाई पण काढते. आणि इथे अख्खी जनता आमचीच भरली आहे. तिचा बड्डे आज. प्रीते हॅपी बड्डे. थँक्यू. येस. सुखदा. गाईज आवरा. एक मिनिट माझं आले. दिलेलं स्पॅनल बॅग. हा तुझं काय रे उत्ते कहा करतो. पाहुणे देतात. हा बोल. धरायला काही तुला असं मदत करायची आहे का ते नाही झालं. माझा रिपोर्ट 18 पायानंतर झाला. पॉईंट सगळं होतं ते. पण नाही ते होतं पण मग ते खूपच लांबून होतं. ठीक आहे. एवढं छान रिपोर्ट केलं आहे. A+ तरी मिळू शकतो. अख्खं चॅट GPT केलंय. कोणी मी अजिबात नाही. जेमी नाही केलंय. अरे शहाण्या मी चॅट जीपीटीवर प्रोजेक्ट केलाय ना. तू जेमिनाय का वापरलं असशील. मी सगळं वापरलंय. मी जेमी नाही वापरलं. सॅमसंग AI वापरलं. ChatGPT वापरलं. संयोग सर तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर लक्षात ठेवा. हा ब्लॉग उशीर अपलोड होणार आहे. आफ्टर एक्झामिनेशन. अरे तो बोलला की मी जेमिनाय वगैरे वापरलंय. तेरे व्लॉग्स देखते हैं. तू तुझे मालूम है क्या एक बच्चे ने ना मेरे ब्लॉग्स देख के एडमिशन लिया घरवाले में. हाँ तेरे को बोला ये तू बाहर जा क्रॉनिकल वाला दिया था मेरे को. मास बच्चे कम्युनिकेशन अलग है. के मास कम्युनिकेशन के वीडियो देख के उसने BSc में एडमिशन लिया है. निजा ये तो नहीं करूँगा. He was like mass communication तो नहीं करूँगा. हर 6 महिने बाद जागता है. ये नहीं बताना था. एंड ऑफ द बिगनिंगच्या एंडला तुझा आलोय. अजून टेक्निकल गुजरातचा कालच टाकलाय. डे 7 आज येईल.
आणि मग त्यानंतर गुजरातची सिरीज कम्प्लीट होईल फायनली. 5 दिवस आहे. मी चांगलं बोलत होते, मला अडवलं गेलेलं आहे. मृणालचं लग्न होईपर्यंत आजचा ब्लॉग एडिट आई होईल. शपथ. आणि तुझ्याकडे आहे वेळ. किती 2 वर्ष आहे तुझ्या लग्नाला. मी नाही करत आहे काहीच लग्न, मला नाही आहे हौस तर लग्न. काय कॉन्फिडन्स आहे की माझा व्लॉग एकदम उशिरा अपलोड होणार आहे. माझे पर्सनल ओपिनियन. स्पायडरमॅन. स्पूडरमॅन स्पोर्टरमॅन इज स्पोर्टरमॅन. हा कुठं आला? SY को नहीं लेते. नाही नाही TY का ब्लॉग है, TY SY ची पाटील तुला आठवतं आपण लास्ट इयर आपण एक हे केलं 22 मार्चला मॅगझिनची वायवा होती, तेव्हा तू मॅगझिन एडिट करत होतीस. आमची मॅगझिन का नाही निघत पार. सागा येणार आहे, सागा एक येणार आहे. कधी येणार सागा येणार आहे. कभी ना कभी तो होगा ही. आएगा जल्दी आएगा जल्दी जरूर आएगा आएगा. जरूर आएगा. पार्थ असं वाटायला का भूत बंगल्यात आलो आपण. इसवी सन 2024 मध्ये आपण संवाद केला. हो का, मला तर माहितीच नव्हतं. अद याच्यासारखाच झाला. का माझ्या लग्नाची एवढी पडली आहे. राधाईचं लग्न लवकर होणार आहे. हा आमचा फोटो आमच्या गुजरात ट्रिपचा. खूप मेमरीज जुळल्यात डिपार्टमेंटची. 3 वर्ष होत आली. होत आलीत. आज फायनल लेक्चर आमचं संपत आहे. खूप असं भारावून आलं आहे. ही मराठी सिरियलची गाणी गायला लागली. सुखदा फायनली आपलं अकॅडमिक संपत आहे. गुण घालायची सवय आपल्याला. ऍक्च्युली फर्स्ट डे पासून गोळ घालत आम्ही आपली. आता परत त्यांनी काय गोळ घातलाय तो जरा एक्सप्लेन कर. त्या स्टुडंटनी ग्रुपवर मेसेज टाकला अनऑफिशियलवर. प्रोफेसरकडे जे आम्हाला सबमिट करायचं होतं ते ज्यांचा आम्हाला सब्जेक्ट होता, ज्यांचा सब्जेक्ट आहे त्यांचं सबमिशन आम्हाला करायला सांगितलं एचओडींकडे. आम्ही गेलो एचओडींच्या केबिनमध्ये हलवत हलवत मस्त आमची असाइनमेंट. सो आम्ही आमच्या असाइनमेंट्स डोलत डालत घेऊन असाइनमेंट्स गेलो एचओडींच्या केबिनमध्ये. गेलो तर सर म्हणतात की तुम्ही इकडे का आले. हां, तर आम्ही गेलो आमच्या असाइनमेंटमध्ये. सर म्हणतात की तुम्ही इकडे का आले, काय आले, काय संबंध तुमचा काय इथे. संबंध तुमचा. आणि आम्हाला ओरडले. आम्हाला म्हणजे आम्हाला नाही, आम्ही थोडं मागे उभा होतो. समोर पाठ भाकर करतात आतमध्ये गेलेला अशा गोष्टींमध्ये तोच पुढे तोच पुढे असतो. आणि सरांनी मग आमच्या प्रोफेसर सरांना आवाज दिला, घ्या म्हणे यांची असाइनमेंट. आणि सर वॉज लाईक की तुम्ही घेतोच आहे, तुम्ही कुठे आहे. तुम्ही एचओडींकडे का गेलात. तेव्हा What was आम्हाला your हा need? हा झोल समजला. हे अनऑफिशियल चाळे करण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामुळे कांड झाला. समजे बिडू. जसं काही हा स्वतःची कार बुक करतोय सुखदा, जसं काही हा स्वतःची कार बुक करतोय. करत काय आहे इथं दाखव, इथं दाखव. दाखवते, सगळं दाखवते. इकडे घे मला साईन करतो. पाच कुरकुरे आमच्या चौघांच्या असाइनमेंट ठेवल्या. प्रूफ आहे. इकडे घे आता नुसतं. अरे डिफॉल्टर्सच्या लिस्टमध्ये साईन करताना पार्थ हनुमंत कहा करतात. फायनल सबमिशन डन. बिना बिना काही कांड होता आपला दिवस कसा जाईल. ऑरल सबमिशन क्या हुआ मेरे को भी नहीं पता. अनऑफिशियल वाला कांड. अच्छा. आमचं फायनली सबमिशन झालंय. आम्ही सबमिशन केलं. झालंय हे सगळं बोलून झालेलं आहे. काही वेगळं बोल. तू गेम का खेळतेय. माझी इच्छा, माझा फोन आहे. मेरी मर्जी. मैं घूमू नाचू फिरू गाऊं, यहाँ जाऊँ वहाँ जाऊँ, इसके साथ जाऊँ उसके साथ जाऊँ, मेरी मर्जी. त्याची कॉम्पिटिशन. हां, अशी आहे ना लाईटमध्ये. मला किती बरं वाटत आहे ना, मी एकटेच बडबड करते, कोणीच बोलू नाही शकत आहे. ते तू बोलल्यानंतर सांगशील की तुम्ही का नाही बोलत आहे. सुखदा, आपण बोलू शकतो, हे नाही बोलू शकत नाही ते. सायलेंट मारामारी चालू आहे. पहा ना. आणि का माहिती, कारण हा पार्थ बोलला होता. काय बोललास तू. कोण बोललं होतं. आदित्य. पार्थ कागरकर बोलला होता.
जो आता बोलला, मी गप गप करत होती ना, म्हणे जो आता बोलेल तो गे. स्पायडरमॅन. काय आदित्य, हा काय प्रकार आहे याचा? पाण्यात उडी मारणार आहे. दमशराज. हा चल एखाद्या पिक्चरची तरी ऍक्टिंग करा, आम्ही ओळखतो. हा भाग मिल्खा भाग. हा तू आता ऍक्टिंग कर, मी ओळखते. चष्मा, दबंग. धुरंधर. काय नालाय का राव तुम्ही, काही तर कठीण करा. हा 3 स्पायडरमॅन वाली पोस्ट करायला या रे. चौथा कुठे आहे? चौथा तिकडे जाऊन बडबड करत असेल. थांबा, आपण त्याला रंगे हात पकडू. थांबा, या इकडे जाऊन माझ्या मागे मागे. चल तिकडे. I want to talk. Huh. But you can't. Why? Because they told you to keep quiet. Because if you talk, अरे बोलली नाही. अच्छा तो बोला तो तू क्या बोली? ऐसा विनीत ने तेरे को बोला, पार्थ ने तेरे को बोला. आपस में तुमने एक दूसरे को बोला. और इसीलिए पिछले आधे घंटे से सब लोग शांत है. शांत. एकदम शांती है. वो देखना तिचा घेकर चाटते बघ. आता तू नाहीच बोलला. हां कधी बोलला? हा तेव्हा बोलला तेव्हा. आणि नाहीच बोलला काय बोलला आयुष्य मस्त. आणि त्याच्या आईचा फोन आला तर तो काय करणार आहे? तेच नाही. बघ ना काय करणार आहे? कट करून नेटफ्लिक्स करणार आहे. हा मी म्हटलं आहे आमच्या जीवाला एवढी शांतता आहे म्हटलं, कारण या पोरांना आम्ही एक गेम लावून दिला. म्हटलं जो बोलला तो गधा. गधा. तो थोडी बोलते. बोललो चल जा. ठीक आहे बोललो चल. माझी हात चलो जा. राम राम. नमस्कार. आता हा बोलला. नाही पण तो बोलला ना आधी. तो आधी बोलला, जो पहिला बोलेल तो गे. तरी पण तू बोललास, आमच्या समोर पण तू बोललास. शी इज अ गे. शी इज अ गे. सो असं आमचं कॉलेज तरी संपलं आहे. खूप अगोदर संपलेलं, बट स्टील आम्ही थांबलेलो की करू काहीतरी टाईमपास. बट आता आम्हाला आठवलं की आमचा इंटर्नशिपचा लास्ट दिवस पण राहिला आहे. कॉलेजचा लास्ट डे, इंटर्नशिपचा लास्ट डे एक सोबत आहे. तू गप नाही झाला. कॉलेजचा लास्ट डे नाही आहे, ॲकॅडमिक्सनी लास्ट आहे. अँड आम्ही आत्ता चाललो आहे, आता इंटर्नशिपला जाणार. ते दोघं बसलेत, बघू. डोंट नो, भेटलं तर पण. कॉलेजमध्ये कधी यावं लागेल. वाय राहिलं, सबमिशन राहिले. सबमिशन झालेलं आहे. वायवा आणि फायनल एक्झाम. मी येणार आहे 30ला. ही आता आजच रात्री चालली आहे आणि हे हिने आम्हाला आत्ता सांगितलं. अख्खा दिवस गेलाय आणि हिने आत्ता सांगितलं. कारण माझं आत्ताच ठरलंय. बदलले रे लोक, म्हणजे शेवट येता येता बदलून गेले. तो चला आता इंटर्नशिपला तरी जाऊया, बघू तिथे काय करायचं. आणि नंतर हे भेटले तर मग व्लॉगमध्ये त्यांना पण घेऊ, नाहीतर आम्ही सेंड करू ॲज युजल.